रोज 12 तास लोडशेडिंग गॅस कनेक्शन नसल्याने चुलीच्या धुरासमोर राबणाऱ्या आपल्या आया बहिणी दिवसेंदिवस सिलेंडरसाठी रांगा. पेट्रोल डिझेलची वारंवार टंचाई, हे सगळं ऐकून काँग्रेसचे दिवस आठवले ना? आता काँग्रेस नेत्यांची मुक्ताफळे ऐका. इसके लिए पैसा कहाँ से आता? पैसा पेड़ों पर तो लगता नहीं है. आप क्या कहना चाह रहे हैं कि आप इतने गरीब हैं कि आप 900 रुपये नहीं दे सकते सिलेंडर के लिए? हम गरीबों के लिए है वो. आप क्या कहना चाह रहे हैं कि एलपीजी आम गरीब इस्तेमाल करता है? जगात कुठेही युद्धाची परिस्थिती नसताना देशवासियांना या परिस्थितीला सामोरे जावं लागत असे काँग्रेस काळात तर. गॅस सिलेंडरच्या किमती 1200 पर्यंत गेल्या होत्या. इतकंच काय, काँग्रेसने अनुदानित सिलेंडरची मर्यादा वर्षाला फक्त 6 इतकीच ठेवली होती. काँग्रेस काळात ग्रामीण भागात फक्त 17% आणि शहरी भागात फक्त 53% घरामध्ये गॅस कनेक्शन होतं. तरीही त्यावेळी गॅससाठी देशवासियांना रांगा लावाव्या लागत असे. वरून काँग्रेस नेते गरिबांचा अपमान करत होते. पण आता गॅस कनेक्शनची व्याप्ती ग्रामीण भागात 53% आणि शहरी भागात 89% इतकी वाढलीय. देशवासियांना ऑनलाईन सिलेंडर बुक करून घरपोच गॅस मिळतोय. आखाती देशातील युद्धामुळे एलपीजीचा पुरवठ्यावर प्रचंड मर्यादा आल्या आहेत. तरीही भारताने घरगुती सिलेंडरचा पुरवठा अखंडित ठेवला आहे. सिलेंडर साठेबाजी होऊ नये म्हणून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. पण कायम देशाची बदनामी करण्यात आणि खोटं पसरवण्यात एक्सपर्ट असलेले राहुल गांधी आणि काँग्रेस नेते या कठीण परिस्थितीचेही गलिच्छ राजकारण करतायत. काँग्रेसच्या या विघातक राजकारणाला जनता कधीही थारा देणार नाही.